नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. नमस्कार. मी बोलले होते की पुतणीच्या लग्न आहेत वगैरे, ते एक पुतणीचं दाखवलं तुम्हाला आणि दुसऱ्या पुतणीच्या लग्नाला आम्ही राजस्थानला गेलो, चित्तोडगडला. तिथून 10-15 मिनटं चित्तोडगड स्टेशनपासून. तिथे गेल्यानंतर आम्ही म्हणजे हळदीला वेळ होता, अगदी दुपारी 2 वाजता 3 वाजता अशी होती. तर मग आता आम्ही पोचलो तिथे जवळजवळ 6:30 वाजता. मग 6:30 वाजल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि छोटासा माकूचा कार्यक्रम होता, तो केला आम्ही. आणि मग नंतर 10ला फ्री झालो आम्ही, 10-10:30ला फ्री झालो. मग आता काय करायचं, मग म्हटलं चला आलोच आहे तर चित्तोडगड बघूया. चित्तोडगडचं माझ्या लक्षात नव्हतं, पण एक असं आहे की मी जेव्हा 10वीला टीचर डे असतो आपला, आणि मग तेव्हा टीचर वगैरे बनायचं असतं आणि मी हिंदीची टीचर झालेली. आणि तेव्हा नेमका मुलांना मी चित्तोडगड हाच धडा शिकवायला घेतलेला. आणि गंमत अशी की चित्तोडगड लिहिलं, नंतर खाली टिंब असतो, तो नेमका मी विसरली. आणि मग मुलं बाई बाई असं ते सगळं आठवलं आणि माझ्या लक्षातच नव्हतं. जेव्हा चित्तोडगडचं जाण्याचा विषय निघाला तेव्हा माझा मुलगा म्हणाला की मम्मी, तू म्हणत होतीस की चित्तोडगड धडा तू शिकवलास आणि बरोबर चित्तोडगडला तू जातेस. म्हणजे बोलतात ना, अंगावर माशी बसायला सुद्धा काही निमित्त लागतं, काही कारण लागतं. कोणी एकत्र यायला, कोणी आपल्यासाठी करायला, कोणी आपल्याशी दुश्मनी करायला, काही 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 घडायला त्याला काहीतरी कारण असतं, काहीतरी विधिलिखित असतं आणि म्हणून ते आपल्याला मान्य करावं लागतं. ठीक आहे. मग तिथून आम्ही हॉटेलमधून तिथे रिसेप्शनला तिथेच विचारलं आम्हाला जायचं आहे चित्तोडगड. मग त्यांनी गाडी वगैरे आम्हाला मॅनेज करून दिली आणि मग तिथून आम्ही 2 गाड्या केल्या आमच्या. 6-6 जणं अशी 10-12 जणं आम्ही होतो आणि मग आम्ही चित्तोडगडला गेलो. तर चित्तोडगड म्हटलं की राणी पद्मावतीचा जौहर. जौहर म्हणजे अक्षरशः की कुंड धगधगतंय त्याच्यामध्ये. तेव्हा चंदनाची लाकडं वगैरे टाकून कुंड धगधगतंय आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांसह त्याच्यात उडी घ्यायची. ह्या केवढा मोठा जिगर आहे आणि तो 16,000 बायकांनी दाखवला, हे खूप महत्त्वाचं. तसंच राजस्थानला चित्तोडगडला 3 जौहर झाले, एक 3,000 बायकांबरोबर. नंतर प्रताप राणा सिंगची आजी, तिने 13,000 बायकांना घेऊन जौहर केला. आणि नंतर हा सगळ्यात मोठा जौहर 16,000 नारींसह राणी पद्मावतीचा. तर तो थोडा चित्तोडगड तुम्हाला दाखवते, जे मी फिरली आहे ते मी तुम्हाला दाखवते. नमस्कार. आता आपण चित्तोडगडकडे जायला निघालो आहे. हे आता पहिला दरवाजा येतो आहे. असे 7 दरवाजे असतात आणि ह्या चित्तोडगडचा आकार लांब माशासारखा आहे असं म्हणतात, म्हणजे आहे असं. गडामध्ये आत जाण्यासाठी आपल्याला गाईड हायर करायला लागतो. गाईड आपल्याला म्हणजे सगळं सांगू शकतो व्यवस्थित. आणि शिवाय तिथे आतमध्ये जाण्याची 40 रुपये तिकीट आहे. ते काय 35 रुपये म्हणतात, त्यांच्या मेंटेनन्ससाठी लागतं आणि 5 रुपये त्यांचे, असे 40 रुपये ती तिकीट आहे. आणि गाईडसाठी पण एक ठराविक पगार आहे. शिवाय आपण हायर करतो तेही पैसे त्यांना मिळतात. आम्हाला गाईडही चांगला मिळाला आणि खरंच राजांची महाराणांची खूप माहिती मिळाली. आता ह्या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे पद्मावतीचा जौहर. आणि शिवाय इथे सगळे राणा महाराणा प्रताप होऊन गेले. राणा रतन सिंग यांची पत्नी पद्मावती, ती खूप सुंदर होती. पद्मावतीचा जौहर हा 16,000 नारींबरोबर सगळ्यात मोठा जौहर होता. राणा रतन सिंगांना कलेची खूप आवड होती. रतन सिंगच्या दरबारी राघव चेतक नावाचा एक गायक होता, परंतु त्याला काळा जादू पण करायला यायचा. त्याने त्याचा प्रयोग राजावरती करायला सुरुवात केली. ते राजाच्या लक्षात आलं आणि मग त्याने त्याचं तोंड काळं करून त्याला हकलवून दिलं. नंतर त्याने त्याचा बदला घेण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजी
हा खूप क्रूर वृत्तीचा होता आणि त्याच्या पद्मावतीच्या सौंदर्याचे खूप गुणगान गायले. त्यामुळे खिलजीच्या मनात पद्मावतीला बघण्याचे, तिला मिळवण्याची जिद्द निर्माण झाली. आणि मग अनेक युद्ध झाले आणि त्यात रतनसिंग मारले गेले आणि मग पद्मावतीने 16,000 नारी बरोबर घेऊन जौहर केला. मोठ्या कुंडामध्ये चंदनाच्या लाकडं पेटत ठेवून आणि मग त्या कुंडामध्ये 16,000 नारींना बरोबर घेऊन पद्मावतीने जौहर केलं, स्वतःचं आत्मदहन केलं. आता हे आहे मीरेचं मंदिर. मीरेचाही विवाह मेवाडच्या राजा राणा भोजशी झाला, परंतु ती कृष्णाची भक्त होती. तिचं कधी संसारात मन लागलं नाही आणि नंतर तिलाही तिकडे राजा भोजचा लवकर मृत्यू झाला. त्यानंतर तिला विष देण्यात आलं. अशा सगळ्या त्रासाला कंटाळून मीराने मेवाड सोडलं, द्वारकेला गेली. या मूर्त्या बघा, या मूर्त्यांच्या काखेला पर्स आहे, म्हणजे तेव्हापासून पर्स लावायचे. यही आके निकलता है और ये जो पानी आप देख रहे हैं ये कोई रेन वाटर बारिश का पानी नहीं है, नेचुरल पानी, स्प्रिंग वाटर है। इसको बोलते हैं गौमुख कुंड। और सामने जो पिलर गॉड गिफ्ट कहाँ से आ रहा है, कैसे आ रहा है, किसी को पता नहीं। चित्तौड़गढ़ को टूरिस्ट पॉइंट नहीं कहते हैं, इसको बोलते हैं तीर्थ स्थल। मेवाड़ के एक महाराजा थे निर्भय नाथ संप्रदाय जो होते ना योगी, जिनका ये आश्रम बना हुआ, झंडा जो लग रहा है। जौहर करायच्या आधी ह्या गोमुखमधून आंघोळ करून राण्या देवळात जाऊन मग जौहर करायच्या असं म्हणतात. हे मंदिर आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि हे इथे जे जौहर झाला ती कुंडाची जागा आहे. आता तिथे गार्डन बनवलंय. आता गाईड काय सांगतायत ते ऐका. चित्तौड़गढ़ को कहते हैं शक्ति भक्ति त्याग बलिदान की तरह। शक्ति में महाराणा प्रताप और भक्ति में मीराबाई। मीरा जैसी भक्ति किसी की नहीं थी, प्रताप जितना पावर किसी में नहीं था, क्योंकि मेवाड़ और मारवाड़ का सीधा सा डिफरेंट है। आप जयपुर जाइए तो वहाँ के राजपूत के नेम के आगे लगता है राजा और महाराजा, मेवाड़ में लगता है राणा और महाराणा। राजा महाराजा मीन्स होता राजा साहिब लाइफ जीना और राणा महाराणा मीन्स फाइट करना। जयपुर वाले मान सिंह जी का पिक्चर देखना, वो आपको एलिफेंट के ऊपर बैठे हुए। हा विजयस्तंभ, हा महाराणा कुंभाने त्याच्या विजयाच्या याच्या प्रित्यर्थ बांधला होता. त्याचा आकार डमरूसारखा आहे. कोई तपस्या करे तब पावागढ़ चित्तौड़गढ़। इस जन्म के पिछले जन्म के अच्छे कर्म होते हैं, वही लोग चित्तौड़गढ़ आते हैं। बहुत सारे लोगों की फ्लाइट में सो जाती है आने के लिए। लोग बचपन में सोचते हैं हम चित्तौड़ चलेंगे, और बहुत सारे लोग जब सीनियर सिटीजन हो जाते हैं उस टाइम चित्तौड़गढ़ देखना आता है। इसीलिए इसको टूरिस्ट पॉइंट नहीं कहा गया, तीर्थ स्थल कहा गया। खूप काही बघण्यासारखं आहे चित्तौड़गढ़ला. कधी आलात तर भेट द्या. नमस्कार. चित्तौड़गढ़ बघितला खरंच. कधी गेलात तर तिथे चित्तौड़गढ़ला आपण तिथे गेल्यावर उदयपूर बघतोच. तिथे गेल्यावर उदयपूर महत्त्वाचं असतं आपल्याला. तिथे राजस्थान म्हटल्यावर ते सगळं तिकडे आपल्याला आवडतं. पण चित्तौड़गढ़ तिथे राणा महाराणा होऊन गेले आणि त्यांनी आम्हाला असा गाईड मिळालेला ना, त्यांनी असं सांगितलं ना आम्हाला, जे राणा महाराणांनी काही केलं त्यावेळेस, आणि ते केवढे म्हणजे किती उंच असायचे काय वगैरे, ह्या गोष्टीची आपल्याला माहिती नसते. हां, चित्तौड़गढ़ बघून आलो, पण सगळ्यांच्यात फरक असतो. बोलण्यात सगळ्यांच्या, वागण्यात सगळ्यांचा फरक असतो. आणि तो आम्हाला त्या गाईडमध्ये भेटला आणि त्यांनी इतकं आम्हाला असं सांगितलं ना की खरोखरच मी आणि म्हणून मला असं वाटायला लागलं की तुम्हाला हे चित्तौड़गढ़ दाखवावं. जे माझ्या डोळ्याने मी बघितलं ते मी तुम्हाला दाखवलं. कसं वाटलं चित्तौड़गढ़? असेच काही मी करेन ते तुम्हाला दाखवत जाईन. जर तुम्हाला आवडेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार.